हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. लग्नघर म्हटलं की खूप सारी हसी मजाक, पाहुणे मंडळी, थट्टा मस्करी सगळी चाललेली असते. तर इथे आम्ही तिघी जणी, म्हणजे आता ही जी आहे ब्राऊन गाऊनवरती, तर ही आहे माझी नणंद आणि ती जी बाजूला उभी आहे ती माझी बहीणच लागते. तर आम्ही तिघी जणी मिळून मस्तपैकी थट्टा मस्करी करत अशी शेव तळून घेतली. तर शेवेचं पीठ माझ्या सासूने म्हणजे आमच्या आईंनीच मळून दिलं होतं. तर त्या असं छोटं मोठं कामं खाली बसून करतायत आणि आम्ही दोघी जणी राहिलेली जी कामं आहेत फराळाची तर ती करतोय. तर शेव सगळी झाली होती पाडून. दोन प्रकारच्या शेव बनवल्या आणि एक आहे बारीक शेव जी आपण फक्त मुलांना खाण्यासाठी बनवतो तशी, आणि दुसरी आहे थोडीशी जाड शेव. तर ती शेव आम्ही चिवड्यामध्ये घालण्यासाठी बनवणार आहोत. तर इथे शेव बनवत असताना खूप सारे अनुभव आम्ही एकमेकींशी शेअर करत होतो आणि तितकेच हसी मजाक देखील चालले होते आमचे. तर अनुभव सांगत होते प्रत्येकजण आपापल्या लग्नातले. तर कोणी काय दिलं होतं, माझ्या सासरी माझ्या माहेरून काय आलं होतं, सासरचे काय म्हणाले त्यावरती, त्याच्यानंतर कशा प्रकारे नवरी आणि कलवरीची थट्टा मस्करी केली जाते, तर हे सगळं चर्चा चालली होती आणि फार हसायला देखील येत होतं. आणि अशा प्रकारे आम्ही चर्चा करत 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 इकडे बऱ्यापैकी आता शेव आणि चिवडा बनवून घेतलेला आहे. तर शेव आणि चिवड्याची डिटेलमध्ये रेसिपी की मी काय दाखवलेली नाहीये, कारण की शेवचं जे पीठ होतं तर ते म्हणजे घरचीच डाळ असल्यामुळे ना आमच्या आईंनी घरीच डाळ तयार करून चण्याची ती दळून आणली आणि त्याच्यापासूनच मग त्या पिठापासून शेव बनवली. त्याच्यापासूनच गावीच बुंदी पाडलेली आहे आणि ती गावीच बुंदी पाडून इथे आणलेली आहे. मग आता हे सगळं झाल्यानंतर आम्ही आता ही शेव झालेली आहे तर ही शेव कुस्करून घेतोय. तर आता ही शेव बनवत असताना यामध्ये ना आम्ही 1 वाटी तेल, 1 वाटी पाणी आणि तिखट, हळद, मीठ असं आपल्या अंदाजे घेऊन ते मिक्स करून त्यामध्ये मावेल इतकं पीठ घालून ही शेव बनवलेली आहे. खूप छान झाली होती, खुसखुशीत अशी शेव. तर आता ही जी शेव आहे ना, ही जाडी शेव, तर ही शेव आम्ही ना कुस्करून चिवड्यामध्ये घालणार आहोत. तर चिवडा बनवण्यासाठी जे पोहे लागतात ना, तर मी तर शक्यतो पातळ पोह्यांचा चिवडा करते. पण माझी जी नणंद आहे ती जाड पोह्यांचा, जो दगडी पोहे आपण म्हणतो ना, भाजके पोहे, तर त्याचा चिवडा करते. तर ती गावावरून येत असतानाच आमच्या आईंनी पोहे आणि शेव, बेसन पीठ असं बरंचसं साहित्य दिलं होतं. लग्नघर म्हटल्यानंतर बऱ्याचशा वस्तू घरातल्याच वापरलेल्या आहेत. तर इथे ना जवळपास 3 ते 4 किलोचा चिवडा बनवून तयार झालेला आहे. तर चिवडा बनवताना देखील खूप साध्या सोप्या पद्धतीने आम्ही बनवला. तर आधी हे पोहे चाळून मोठ्या टोपात घातले आणि मग नंतर त्यामध्ये तळून शेंगदाणे, त्याच्यानंतर खोबरं, डाळ्या हे सगळं घातलं आणि कडकडीत अशा तेलामध्ये जिरं, मोहरी घालून, लसूण, त्याच्यानंतर कढीपत्ता, बाकीचं सगळ्या डाळ्या वगैरे घालून मसाला सगळा घालून चिवड्याचा मिक्स केला आणि मग तो जो मसाला आहे फ्राय केलेला तो चिवड्यामध्ये घातला आणि मग मस्तपैकी मिक्स करून गार करायला ठेवलाय. तर आता हे दुसऱ्या दिवशीचं मी तुमच्याशी शेअर करते. तर आता हे बघा, हे चिरोटे बनवलेले आहेत मी, ह्याला गुलाब चिरोटे म्हणतात. तर आता याची देखील रेसिपी मी शेअर केलेली नाही. खूप खूप सॉरी त्यासाठी, कारण की ना वेळच मिळाला नव्हता आणि आता ते सगळं शूट करायचं म्हटल्यानंतर भरपूर वेळ जाणार होता. तर आता हे चिरोटे कसे केले तर मी तोंडी सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला, बऱ्याच जणांना माहिती देखील असेल. तर थोडंसं मोहन घालून मैदा घट्ट असं मळून घेतला. त्याच्या एकदम पातळ अशा 5 ते 6 पोळ्या लाटल्या आणि त्याच्यावर मस्तपैकी तूप घालून तयार केलेला साठा एकावर एक पोळ्यांना लावला आणि त्यातल्या 2 पोळ्यांना साठा लावल्यानंतर गुलाबी लिक्विड कलर जो असतो, फूड कलर जे केकमध्ये वापरतो, तर तो मी स्प्रेड केलेला आहे आणि त्या पोळ्या एकावर एक लाटून त्याचा छान घट्ट असा रोल करायचा आणि मग त्याचे असे तुकडे करायचे एक समान आणि मग ते थोडेसे पातळ असे लाटून घ्यायचे. आणि आता हे बघा, हे मी लाटून आता हे तेलामध्ये तळून घेते. तर इतके छान असे फुलले होते आणि इतके खुसखुशीत होतात ना, तर असं जवळ बघितलं की ते अक्षरशः म्हणजे गुलाब आहेत की काय असं वाटतं. आता हे जे चिरोटे आहेत ना, यावरती आम्ही वरतून पिठी साखर घातलेली आहे. तर बरेच जण हे चिरोटे साखरेच्या पाकामध्ये देखील मिक्स करतात. पण आता आम्हाला हे जे फराळाचं साहित्य जे आहे ते रुखवतासाठी ठेवायचंय, म्हणून आम्ही काही साखरेचा पाक केला नाही. आणि ह्या बघा, ह्या करंज्या तयार झाल्यानंतर त्यावरती एक कलरने अशी नावं लिहिलेली आहेत. तर हे मुलाचं नाव आहे, त्याच्यानंतर आडनाव घातलेले आहेत करंज्यांवरती, मुलीचं नाव घातलेलं आहे, घरातल्या छोट्या छोट्या लहान मुलांची नावं देखील घातलेली आहेत. तर या करंजीवरती सातपुते असं लिहिलेलं आहे.
तर रुखवताचे जितके आम्ही व्हिडिओ बघितले ना, तर इतके जबरदस्त व्हिडिओ होते आणि एक से बडकर एक होते. म्हणजे एक क्रिएटिव्हिटी महिलांमध्ये इतकी असते ना, तर त्यापैकी आम्हाला जे साधं सोपं जमेल ते आम्ही केलं आणि छान असे चिरोटे बनवले, करंज्या, चिवडा, शेव वगैरे बनवली आहे आणि आता हे सगळं थंड झाल्यानंतर आम्ही पॅक करून ठेवणार आहे. तर हा बघा चिरोटा अगदी गुलाबासारखा वाटतोय. जवळून थोडंसं तुम्हाला असं खरपूस असं तळल्यासारखं वाटत असेल. पण इतके सुंदर जबरदस्त चिरोटे झालेले ना, अगदी हातात धरता क्षणी म्हणजे खारी जशी असते ना, अगदी सेम तसे झाले होते. फक्त खारीमध्ये आपण पिठी साखर घालत नाही. तर यावर आपण पिठी साखर घातलेली आहे. तर अर्ध मी फ्राय केले आणि अर्धे आता ही प्रिया हेल्प करते मला. तर अशा प्रकारे आम्ही हसत, मज्जा मस्ती करत, गप्पा गोष्टी करत, एकमेकींचे अनुभव शेअर करत तर हे सगळं काम आम्ही सगळं पार पाडलं. आणि आता इथे ना हे सगळं गार करत ठेवलंय आम्ही आणि तोपर्यंत इकडे बघा काय काय खरेदी केली तर ते तुम्हाला मी दाखवते. तर ही बघा ही नथ आहे नवरीची, ही सोन्याची नथ आहे आणि तिने ना प्रेसची सोन्याची नथ बनवली. तर मला तुम्हाला एकच सांगणं आहे, की सोन्याची जर नथ तुम्ही बनवत असाल ना, तर प्लीज प्रेसची नथ बनवू नका. अशी नाकाला होल असतं आणि त्यातून डायरेक्ट अशी घालायची नथ असते ना, होलमधून घालायची ती नथ बनवा. कारण की प्रेसची नथ ना पडण्याची शक्यता असते आणि तसा माझा अनुभव देखील आहे. तर जयंतीमध्ये डान्स करत असताना एका महिलेने अशी सोन्याची नथ घातली होती प्रेसची, तर ती पडली ती नथ. नंतर तिला ती मिळालीच नाही कारण की गर्दी एवढी असते आणि एवढ्या गर्दीमध्ये कुठे भेटणार नाही का. तर त्यामुळे प्रेसची नथ शक्यतो करू नका. आणि हे आहेत तिला बनवलेले पैंजण. तर खूप सुंदर आहेत, पैंजणची डिझाईन देखील नाजूक अशी बनवलेली आहे. तर चांदीचे पैंजण आहेत आणि ती होती ती सोन्याची नथ. तर ह्या दोन गोष्टी मी तुम्हाला शेअर केल्या. आणि आता हे जे बॉक्स आहेत तर हे रुखवत पॅक करण्यासाठी आम्ही हे बॉक्स खूप कल्याण मार्केटमध्ये शोधले, पण एकाही दुकानामध्ये आम्हाला हे बॉक्स मिळाले नाहीत. मग शेवटी हे बॉक्स आम्हाला गावावरून मागवावे लागले. तर ही जी प्रिया आणि आमची आई जेव्हा गावावरून येत होत्या ना, तर त्यांना आम्ही सांगितलं की बॉक्स काही इथे भेटत नाहीयेत. तर मग गावी हे अशा पद्धतीचे बॉक्स मिळतात स्पेशली रुखवत पॅक करण्यासाठी, फराळाचं पॅक करण्यासाठी. तर मग ती म्हणाली की ठीक आहे आम्ही घेऊन येतो तिकडनं. तर हे कोल्हापूरवरून मागवलेले आहेत हे बॉक्स. मुंबई साईडला मिळत असतील तर मला माहिती नाही, पण कल्याण मार्केटमध्ये मला हे कुठेही मिळाले नाहीत. बरेच जण म्हणत होते उल्हासनगरला मिळतील, पण आमच्याकडे तितका वेळ नव्हता. मग ठीक आहे म्हटले ते आता 1-2 दिवसामध्ये येणारच होते, तर मग येता येता त्यांनी हे बॉक्स आणले. तर हा बघा अशा पद्धतीने तो बॉक्स जो आहे तो फोल्ड करायचा आणि त्याच्यावरचं जे कव्हर होतं ते कव्हर देखील फोल्ड करून त्याला स्टॅपल करून बॉक्स तयार केलेले आहेत. आता हे जे फराळाचं आहे ते आम्ही पॅक करतोय. तर हे बघा हे चिरोटे किती सुंदर दिसतायत लांबून. म्हणजे असं बघता क्षणी ते गुलाबी कलरचे गुलाब असतात ना तसे दिसतायत. ह्या मस्तपैकी कलरफुल नाव घातलेल्या करंज्या. त्याच्यानंतर या बॉक्समध्ये ना बऱ्यापैकी आम्ही शेवया, त्याच्यानंतर पापड वगैरे असं भरलेलं आहे, वेफर्स वगैरे. तर म्हटलं आज जितके बॉक्स पॅक करता येतील तितके पॅक करायचे आणि एका साईडला ठेवून द्यायचे. रुखवताचं काम चाललंय पॅकिंगचं. इकडे बॉक्स फोल्डिंगचं चाललंय. तर ही प्रिया कामं तर भरपूर करते, पण कॅमेऱ्यासमोर म्हणजे जास्त काही बोलत नाही ती, खाली मान घालूनच असते ती. तर असंच आमची थट्टा-मस्करी करत, करत आम्ही सगळे बॉक्सचे पॅकिंग वगैरे केले आणि बऱ्यापैकी आम्ही पॅकिंग करत असताना हे लहान मुलांना खूप उत्सुकता, की काय आहे, काय होतंय, कसं पॅक करतायत वगैरे. तर हे सगळं चाललेलं आहे घरामध्ये. मस्त आनंदाचं वातावरण आहे आणि आता हे बघा पॅक केलेलं आम्ही तिला म्हटलं ताटात घे आणि आपण एक मस्त छान असा फोटो घेऊया. तर अशा प्रकारे आम्ही 1-2 फोटो देखील काढले आणि हे करंज्या पॅक करतेय मी. तर हे बघा हे करंज्यावर मस्तपैकी नावं टाकली आहेत लहान मुलांची आणि छान वाटतं लग्न घरामध्ये असं सगळं व्यवस्थित असं पॅकिंग वगैरे हसतं खेळतं असं सगळं वातावरण आहे. तर जितके बॉक्समध्ये बसतील तितके बॉक्समध्ये आम्ही बसवलेले आहेत. साधारणपणे अर्धा ते पाऊण किलो इतकं म्हणजे अर्धा किलो करंज्या तरी बसतील इतके हे बॉक्स आहेत. तर जितके मावतील तितके आम्ही बसवले. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवया आम्ही जेव्हा पॅक करत होतो ना, तर शेवया देखील वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतात गावी. म्हणजे असं वाटीच्या साईजच्या, त्याच्यानंतर प्लेटच्या साईजच्या, त्याच्यानंतर थाळीच्या साईजच्या. तर आपल्याला ज्या पद्धतीच्या हव्यात त्रिकोणी, चौकोनी साईजच्या, तर तशा आपण घ्यायच्या. तर या ताईंनी ना माझ्या नंदेने तर गोल साईज प्लेटची जी असते ना त्या साईजच्या शेवया घेतल्या. आणि जे साबुदाण्याचे पापड होते ते देखील आमच्या आईंनी गावावरूनच आणले बनवून. तर मस्त म्हणतात गावी ना असं लग्न असेल ना घरामध्ये तर घरातले जे लेकी असतात तर तसे वेगवेगळे प्रकार बनवून देत असतात लग्न घरामध्ये.
तर हे बघा करंज्याचं पॅकिंग असं केलेलं आहे. आता हे पॅक करते मी आणि मस्तपैकी हे पॅक केलेले बॉक्स एकावर एक ठेवून एका साईडला ठेवून देणार आहे. कारण की लहान मुलं आहेत ना, ती गोंधळ घालतात ते भरपूर आणि चुकून जर एखाद्याचा धक्का लागला तर हे सगळंच खराब होण्याची शक्यता आहे. म्हणून एका साईडला ठेवणार आहे हे सगळं. तर अशा प्रकारे आम्ही जवळपास 6 बॉक्स पॅक केले. प्रत्येक बॉक्समध्ये काय काय ते देखील सांगते. पळीपापड आहेत साबुदाण्याचे मस्तपैकी कलरफुल, शेवया आहेत, करंजी, चिरोटे, वेफर्स आणि कुरड्या. त्यातल्या त्यात आणखीन हे जे शेव आणि चिवडा आहे तो थंड करायला ठेवलाय, तो देखील आम्ही पॅक करतो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आजचा ब्लॉग फक्त आम्ही रुकवताचाच केलेला आहे, फराळाचा तो देखील. तर आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि हो, चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय, भेटू पुन्हा.